नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत चिकन रस्सा। त्यासाठी इथे अर्धा किलो मी स्वच्छ चिकन धुवून घेतलं आहे। त्यामध्ये हळद, गरम मसाला, धणे पावडर आणि लाल मिरची पावडर ॲड करते। 1 चमचा आलं लसूण मिरची पेस्ट आणि 1 चमचा दही ॲड करते। चवीनुसार मीठ टाकून आपल्याला हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचंय आणि अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायला ठेवायचे। इथे मी सुकवलेले काजू घेतले आहेत। कोकणात अशा पद्धतीने काजू सुकवून वर्षभर वापरले जातात। हे काजू मी गरम पाण्यामध्ये एक उकळी काढून घेतले आहेत आणि आता ते सोलून घेत आहे। चिकन किंवा मटनमध्ये काजूगर खूप छान लागतात। तुम्ही पाहू शकता आपले काजूगर इथे सोलून झाले आहेत। आता मी वाटणाची तयारी करते। त्यासाठी मी इथे कांदा भाजायला घेतलाय। कांदा ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये ओला आणि सुकं खोबरं ॲड करायचे। व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरम मसाले ॲड करायचे आणि वाटण छान असं खरपूस भाजून घ्यायचंय। दुसऱ्या कढईत मी तेल चांगलं गरम केलंय। त्यामध्ये मी खडे मसाले फोडणीला देते। आता मी त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करते आणि परतून घेते। कांदा परतवत असतानाच त्यामध्ये मी 1 चमचा काळा मसाला ॲड करते। सगळं मी मीडियम फ्लेमवर 2 मिनिटं चांगलं परतवून घेऊन त्यामध्ये मी चिकन ॲड करणार आहे। मीडियम फ्लेमवर आपल्याला चिकन व्यवस्थित परतवून घेऊन एक वाफ काढून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता साईडने ऑइल सुटलेलं आहे आणि खूप छान वास येतोय। परत आपल्याला एकदा परतवून घेऊन मंद आचेवर एक वाफ काढून घ्यायची आहे पाणी न घालता। आता मी त्यामध्ये वाटलेलं वाटण ॲड करते। आपल्याला वाटण मिक्स केल्यानंतर परत एक वाफ काढून घ्यायची आहे। तेव्हाही आपल्याला पाणी ॲड करायचं नाहीये। छान असा कलर आलेला आहे चिकनला। आता त्यामध्ये मी बिया ॲड करणार आहे। बिया मिक्स केल्यानंतर त्यामध्ये मी गरम पाणी ॲड करणार आहे। चिकन किंवा मटण करताना आपल्याला थंड पाण्याऐवजी गरम पाणीच ॲड करायचे। इथे आपला चिकन रस्सा तयार झाला आहे। तर कशी वाटली आजची रेसिपी नक्कीच सांगा। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल अँड क्लिक द बेल आयकॉन। थँक यू।